नमस्कार, सर्वांचं स्वागत. तुम्हा सर्वांच्या साथीने आज पुन्हा इथं साकारणार आहे पुन्हा नवे स्वप्न स्वरांचे आयडिया सारेगामा महाअंतिम सोहळा. या महास्पर्धेत दाखल झालेल्या प्रत्येकाकडे सर्वोत्तम असं गाणं असतंच, पण सर्वोत्कृष्ट तेच ठरतात ज्यांना त्याचा ध्यास असतो. ज्यांच्याकडे गुणवत्ता असते ते स्पर्धेत यशस्वी होतात, पण या सोहळ्यापर्यंत तेच पोचतात ज्यांना फक्त जिंकायचंच असतं. तेव्हा स्वागत करूया आपल्या तिन्ही विजेत्यांचं. अभिलाषा चेल्लम, उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना. महाअंतिम फेरी गाठून आम्ही विजेते आहोत हे या तिघांनी सिद्ध केलेलं आहेच. आज ह्या तीन विजेत्यांमधून निवडला जाणार आहे एक महाअंतिम विजेता. या निकालात परीक्षकांचे गुण आहेतच, पण प्रत्येक क्षणाला निकाल बदलण्याची क्षमता आहे ती फक्त तुमच्या मतांमध्ये. आमच्या सर्व वोटिंग लाईन्स आज रात्री 9 वाजेपर्यंत खुल्या आहेत आणि त्यानंतर असेल निकाल. तिन्ही स्पर्धक सज्ज आहेत. जाणून घेऊया या क्षणी यांच्या मनात नेमकं काय चालू आहे. अभिलाषा? थोडंसं डर आहे, एक्साइटमेंट आहे आणि कॉन्फिडन्स पण आहे. वंडरफुल. राहुल? मी फक्त वाट बघतो म्हणजे रिझल्टची, आणि खूप एक्साइटमेंट आहे, एक्साइटेड आहे. मी वेट करतो कधी मी तिथे येणार आणि परफॉर्मन्स करणार. तेच तर स्पिरिट आहे आणि तसंच पाहिजे. तुमच्यामध्ये उत्सुकता पाहिजे लोकांचं मनोरंजन करण्याची. उर्मिला? मला खूप भारी वाटतंय. एवढ्या रसिकांसमोर गायचंय, मला संधी मिळते. मी खूप चांगला उपयोग करून घेणार आहे संधीचा आणि जोरदार गायचंय मला. वंडरफुल. तर आता निकाल आमच्या प्रेक्षकांच्या हातात आहे. परीक्षकांनी आपले गुण दिलेले आहेतच. गेले काही आठवडे आयडिया सारेगमपचे भाग सादर झाले, त्यात परीक्षकांनी आणि मान्यवर परीक्षकांनी दिलेले गुण आपण दाखवले नव्हते. तोच आजच्या निकालाचा थोडासा भाग आता आपण पाहणार आहोत. पाहूया आतापर्यंत मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या गुणानुसार कोण पहिल्या क्रमांकावर आहे. पण ते बघण्याआधी इथे बसलेल्या प्रेक्षकांना मला विचारायचं आहे, काही अंदाज लावू शकता तुम्ही? मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या गुणानुसार पहिल्या क्रमांकावर कोण असेल असं वाटतंय? अच्छा, एक मिनिट, इथे कळत नाहीये. उर्मिला असेल असं किती जणांना वाटतंय? हात वर करा. राहुल असेल असं किती जणांना वाटतंय? आणि अभिलाषा असेल असं किती जणांना वाटतंय? तिन्ही नावांसाठी सारखेच हात उठलेले आहेत. तेव्हा बघूया मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या गुणानुसार पहिल्या क्रमांकावर कोण आहे. स्क्रोल प्लीज. मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या गुणानुसार पहिल्या स्थानावर तू आहेस. अभिनंदन. धन्यवाद. आणि जसं तू मगाशी सांगितलं होतंस तसाच जोरदार परफॉर्मन्स होऊ दे तुझा. नक्की. आणि आजचा निकाल जरी काहीही लागला तरी सुद्धा तू एकटाच मुलगा असल्या कारणाने तू विजेता आहेसच. ऑल द बेस्ट. धन्यवाद. संगीत क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशानं दिल्लीहून मुंबईत स्थायिक झालेल्या राहुल सक्सेना यानं आयडिया सारेगमपच्या निवड चाचणीत आपला सहभाग नोंदवला पुणे केंद्रातून. मलयगिरी
निवड चाचणीचा प्रत्येक टप्पा यशस्वीरित्या पार करत राहुल स्पर्धेत दाखल झाला. स्पर्धेतल्या आपल्या पहिल्याच गाण्यानं सर्वांचं लक्ष त्यानं वेधून घेतलं. इट वॉज अ प्लेजर, टोटल प्लेजर लिसनिंग टू यू. मित्रा, आज मला असं मजा आणलीस मला. मराठी भाषिक नसूनही त्याचे मराठी शब्दोच्चार अस्खलित असावेत यासाठी त्यानं विशेष मेहनत घेतल्याचं त्याच्या प्रत्येक गाण्यात जाणवत होतं. सगळ्या मराठी मुलांनी पण धडा घ्यावा असे तू उच्चार पण आता चांगले केलेस. तू ह्या कार्यक्रमाच्या त्या मोठ्या स्टेजवरती तू गॅरंटेड गाणार त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. प्राथमिक फेरीतच पहिला नी आणि वरचा 6 मिळवणाऱ्या राहुलनं पुढील स्पर्धेत आपलं प्रत्येक गाणं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. क्या गाया यार, काय पागल हो गया. गाणं कसं असावं, आता तू गायलास तसं असावं. वा राहुल, अप्रतिम. राहुल सक्सेनाच्या पुढे मला सुधीर फडके आणि गदी माडगुळकर असे दिसले. काटा किर, टांगा पलटी, घोडे फरार. संपूर्ण स्पर्धेत तब्बल 27 वेळा नी, 8 वेळा वरचा 6 आणि 6 वेळा बेस्ट परफॉर्मर मिळवणाऱ्या राहुलनं सर्वच मान्यवर परीक्षकांचीही दाद मिळवली. तुम्ही गात असताना मला माझ्या वडिलांचं गाणं आठवत होतं. एज ए सिंगर मैं तुम्हारे लिए कमेंट नहीं कर सकता. यू आर ए कमांडेबल सिंगर. आप में एक बहुत अच्छा फनकार छुपा हुआ है. सुपर, इतना कठिन गाना है, कमाल गाया आपने. बहुत सालों के बाद ऐसी किसी को आवाज मिलती है. तू अप्रतिम गायला जेवढं मी तुला सांग. कंप्लीट प्लेबॅक सिंगर साठी ज्या गोष्टी लागतात ना त्या तुझ्याकडे आहेत. राजस्थान का पूरा रंग उतार के रख दिया सामने. खूप छान गायलास. अंतिम फेरीत मुलांचं आव्हान टेकवून ठेवणाऱ्या राहुलला आता प्रतीक्षा आहे एका महाअंतिम विजयाची. पायात बांधली जाळ, हातात परड तुला आवडली वाजवी तो संभळ. धग धग त्या ज्वालेतून आले तू जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. ऐक पाकरी माझ्यावरी जागवी तो रात सारे, ऐक पाकरी हे माझ्यावरी जागवी तो रात सारे. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये. आमच्या बाईचा भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुणा भागतो उद्धार कर नावाचा. धर्म निर्दालुनी धर्म हा आई तूच रक्षिला, महिषासुर मर्दनी पुन्हा हा दैत्य इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी, आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे गोंधळ.